एका बाजूला आस्था स्पोर्ट्स धसई विरुद्ध सूरज प्रतिष्ठान भासई. भासईच्या कॅप्टनने टॉस जिंकला आणि फिल्डिंगचा निर्णय घेतला. आपण पाहू शकता फिल्डिंग सजलेली आहे भासई संघाची आणि धसईचे सलामीचे फलंदाज आलेले आहेत मैदानामध्ये. इम्रान आणि सूरज विषय. सूरज विषय म्हणजे विशेष नाही काय. आणि आता माधव ठाकरे आणि सिद्धू पाजी यांचाही विषय नसणार आहे. त्यांची जुगलबंदी दुग्ध शर्करा योग आला मित्रांनो. कारण आता जितू सर म्हणाले की ह्या सामन्याला सर्वात जास्त व्ह्यूअर्स मिळतील. आता सकाळीपासून 16,000 पेक्षा जास्त व्ह्यूअर्स लाभलेले आहेत. एकदा टाळा असू द्या या स्पर्धेसाठी आणि ह्या ग्रामीण टेनिस cricket.in साठी. मस्त पद्धतीने इथे स्पर्धा अगदी लोकप्रियतेचं उंच शिखर गाठत आहे. सूरज विषय पाहतोय फिल्डिंग कशी सजवली आहे. माधव पाहतायत फिल्डिंग कशी सजवली आहे. आणि आम्ही पाहणार माधव आणि पाजीची जुगलबंदी. पहिला चेंडू मार्गस्थ कल्पेशच्या माध्यमातून. चेंडू थोडासा ऑन द राईज होता. बॅटचा फेस ओपन केला आणि स्क्वेअर ड्राईव्हचा प्रयत्न केला होता सूरज विषयने. गॅप शोधू शकले नाही. तिथे फिल्डर तैनात करू पॉइंटला एक सिंगल प्राप्त झाली सूरज विषयकडून. संघाची धावसंख्या धसई सुरुवात झालेली आहे. सूरज विषय ऑफ द मार्क. धावसंख्या 1. सर्वांचं लक्ष वेधणारी शहापूर मुरबाडच्या मधोमध सुरू असलेली स्पर्धा. क्रिकेट जगतातली अनबान शान असलेली स्पर्धा आपण पाहतोय. 8वं पर्व वाटावा सर्वांना गर्व. SPL ही स्पर्धा आणि इथे मात्र मिस्टामिक स्ट्रोक आहे. शॉर्ट कव्हर पॉइंटला झेल. ओ माय गॉड किती वेळ राहिला तो. किती वेळ झेल हातामध्ये राहिला. जवळ राहिला. जितका वेळ ऐश्वर्या राय पण सलमानकडे राहिली नव्हती ती निसटली आणि तो झेल निसटला आणि अभिषेकनी बाजी मारली. विवेक बघतच राहिला. विवेक उभा आहे. कल्पेश बघतच राहिले. हे काय केलंस तू. फार मोठं नुकसान झालं. फलंदाज बचावला तिथे. 2 धावसंख्या असताना पाहतोय आपण तो झेल उडाला होता. चांगली पर्वणी चालून आली होती. परंतु क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी होतात. चुका सुधारता आल्या पाहिजेत. तुम्हाला जास्त चुका होऊ देऊ नका जेणेकरून नुकसान होईल खूप. या वेळेला बघा ऑन द राईस लॉफ केले. स्मॅश केले. डीपेक्सचा कव्हरला चेंडू जातोय. 2 टप्प्याने 3 टप्प्याने 4 धावांसाठी. गुड शॉट. मध्ये माहीर असलेला सूरज विषय नेहमीच चांगला स्ट्रायकर आहे. या शहापूर तालुक्यातील वन ऑफ द बेस्ट ओपनर अशी त्याची गणना केली जाते. आणि त्याने इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा सांगितलं की तो कोणाला फॉलो करतोय. तो ग्लेन स्मिथला फॉलो करतो आफ्रिकेच्या. ओ यावेळेला पुन्हा एकदा हाफ वॉली लॉफ्ट लॉंग ऑफला झेल टिपलाय. सापल्यामध्ये अडकवलं. बिग फिश ट्रॅप इन द ट्रॅप. वाव फलंदाज बाद सूरज विषय. स्वप्नीलने अगदी स्वप्नांची पूर्तता करणारा झेल टिपला. आणि ज्यांना स्वप्नातही वाटत नसेल की अशा प्रकारे सूरज विषय बाद होईल त्याचा झेल टिपून त्याला परतीचा रस्ता दाखवला. कल्पेश जाधवची इथे हुशारी पाहायला मिळाली. विकेट टेकर आहे तो आणि त्यांनी बरोबर तिथे सापळ्यामध्ये अडकवलं. सूरज विषयला एक लालच दिली. हाफ वॉली दिलं होतं तिथे ऑन द राईज लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न केला. जसं स्क्वेअर ड्राईव्ह मारला होता आधीच्या चेंडूत सुद्धा त्यांनी चौकार मारला होता. कव्हर ड्राईव्ह आणि तो ड्राईव्हचा प्रयत्न तिथे फसला. नवीन फलंदाज आलाय शहाबाज इन ॲट 3. 1 डाऊन बॅट्समन. 6 धावा आहे तिथे. हो यावेळेला फुल टॉस होता. टर्न केलाय. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय. वेगाने चेंडू थांबणार नाहीये. जातोय सीमारेषेच्या बाहेर. येतोय शहाबाजच्या बॅट मध्ये.
हा एक ग्लान्स म्हणू शकतो आपण, मांडीच्या जवळून ग्लान्स झाला तो धावसंख्या 10 वर. यावेळेला उडवलाय, फेकून दिलाय, बिर्र काऊन दिलाय, बिर्र सिक्सर. वाव. सिंगल सिंगल, त्यानंतर चौकार, त्यानंतर विकेटचं पतन पाहिलं आपण, त्यानंतर पुन्हा चौकार आणि षटकाराची ललकार होत असला शहाबाजच्या बॅट मधून. जाबाज शाबाज इथे शाबासकी प्राप्त करतो ह्या फटक्याने. 2 चेंडूमध्ये ज्याने 10 धावा कुठल्या आणि संघाची धावसंख्या पोहोचवली पहिल्या षटकामध्ये 1 बाद 16 वर असता. स्पोर्ट्स दसई संघ धावांचा इथे डोंगर उभारेल का हे पाहायचं आपल्याला. पहिली इनिंग सुरू झालीये, कल्पेश होते आक्रमण केलं आणि आता अनुज आलाय बॉलिंग मार्क वरती. कॅप्टन अनुज. चांगला सामना आहे. मगाशी जितू सर म्हणाले की ह्या सामन्यामध्ये जास्त व्ह्यूअर्स मिळणार आहेत आपल्याला आणि ही जुगलबंदी पाहायला मिळणार आहे 2 संघाची. ही जुगलमध्ये पाहायला मिळणार आहे 2 अंपायरांची. एका बाजूला आहेत ठाकरे, दुसऱ्या बाजूला आहेत पाजी, सिद्धू पाजी, माधव विथ सिद्धू. अजून ती कलात्मकता त्यांच्याकडून आली नाहीये. माधव सरांकडे शस्त्र अस्त्र आहेत त्यांच्या पूर्णपणे पॉकेटमध्ये. शस्त्र अस्त्र सगळे आहेत. कैची आहे, चाकू आहे, बँडेड आहे, स्प्रे आहे, सगळं काय आहे. येस. सांगली आणि ठाण्यामध्ये जुगलमध्ये, ठाणे जिल्हा आणि सांगली जिल्हा असं म्हणू शकतो आपण. होईल होईल ती सुरू होईल. अजून तो क्रुशियल मोमेंट, ती थरारकता येण्याची वाट बघूया. इथे सुंदर चेंडू काढला अनुजने, पहिलाच अँगल प्राप्त केला राऊंड द विकेट जात असताना. बॅट्समनला तिथे चाचपडणं भाग पडलं. इम्रान आहे त्या ठिकाणी. इम्रान. ओ हो, काय टायमिंग आहे. लॉप केला, स्मॅश केला, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून डीप झोन कडे 4 धावांसाठी इम्रानच्या बॅट मधून 4 रन. नुसार खेळणं. शॉर्ट ऑफ गोल्डन चेंडू होता. बॅटचा फ्लो फक्त घेतला समोर, बॅटचा फेस ओपन केलं 4 धावांसाठी. इम्रानने हा उडण्याचा प्रयत्न होता, चेंडू फ्लाय झाला. झेलचा प्रयत्न का केला नाही हाही प्रश्न आहे. फ्लाइंग स्लिपला तिथे फिल्डर तैनात आहे. त्यांनी पुढे नाही तर फक्त चेंडूला अडवण्याचा तिथे प्रयत्न केला. त्या ठिकाणी कल्पेश जाधव त्याला सांगतो की पुढे येऊन सरसावून तुला झेल टिपणं गरजेचं होतं. धावसंख्या 21 वरती आहे. 3 चेंडू पडलेत या दुसऱ्या षटकातील. 3 चेंडू मध्ये 5 धावा आलेत. धावसंख्या संघाची 21 वरती. गडी बाद. धसे संघ बॅटिंग करतोय. प्रेक्षकांनो मोठा थरारक सामना, चित्त थरारक, उत्कंठावर्धक सामना होण्याची दाट शक्यता हा सामना पाहता एसपीएल च्या माध्यमातून. शेंद्रून प्रीमियर लीग 20-25. हो 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 हो, या वेळेला स्लॉग स्वीपचा प्रयत्न होता परंतु त्या ठिकाणी बघा लकी 4 रन मिळतात बाईच्या रूपामध्ये. इथे विकेट किपर बेट करून चेंडू जातोय लॉंग स्टॉप झोन कडे 4 धावांसाठी बाईच्या रूपात. पॉवरफुल आहे, सक्सेसफुल आहे, डिलाइटफुल आहे. चेंडू मैदानाच्या बाहेर गोल आहे. षटकार. जुगलबंदी करायची परंतु काय मजा येते प्रेक्षकांनो या स्पर्धेच्या माध्यमातून. हे विलक्षण आपल्या क्षण टिपता येतात आपल्या डोळ्यांमध्ये.
हा आनंद मिळतो आपल्याला. रामजी पाटोले साहेबांची कृपा आहे, ही शेंद्रू प्रीमियर लीगची कृपा आहे, ही जितू सरांची कृपा आहे. जितू पाटोले, नरेश पाटोले, राम पाटोले, त्रिवेणी संगम. पुन्हा एकदा बॅटचा आणि बॉलचा संगम झालाय. आकाशाला गवसणी घालतोय, मुंगीला घेऊन आताशी चेंडू उडाला आकाशी, षटकार. सरांना आणि थाता नाचवते बॅट्समन बॉलरला. काय मॅच रंगते, जबरदस्त इनिंग इथे सकाळ वाजता असताना, जबरदस्त अफलातून त्रिवेणी चौगुणी पंचगुणी पंचम संगम इथे प्राप्त झालाय. क्रिकेट, डान्सिंग, म्युझिक, क्रिकेटचा थरार, प्रेक्षकांची अगदी बेजोड इथे उपस्थिती पाहतो आपण. एव्हरीथिंग ऑल इन वन इन दिस SPL 2025. 37 ऑन द बोर्ड. 2 षटकाची समाप्ती. काय वेग आहे धावांचा बघा. 18.50चा वेग आहे. 18.90. पहिला सामना 93चा होता. या सामन्यामध्ये बघायचं धसई संघ वसईपर्यंत पोहोचेल का बघायचं आहे, कारण भासई मध्ये आहे. 37 ऑन द बोर्ड. आवाज दिला जातोय कव्हर करा, कव्हर करा मित्रांनो. महेश आलाय, ब्रह्मा विष्णू महेश, दोघांची बॉलिंग समाप्त झाली. आता महेश सज्ज झालाय. बॉलिंग मार्क वर उर्ध विकेट जातोय. इथे फुलवलेचा चेंडू वापरला, यॉर्करचा प्रयत्न केला होता, बॅटचा अगदी पुढच्या टोला लागला होता, ड्राईव्ह झाला तिथे ऑन साइडला. मिड विकेटचा फिल्डर अगदी वेगाने आला, फेकी करतोय सुंदर पद्धतीने. एक धाव फक्त घेण्यासाठी तिथे संधी प्राप्त झाली आणि धावसंख्या 1 38 वरती आहे. शशिकांतजी पाटोळे सरांची पण लेखणी अशी चालते की माझी नजर जाण्याच्या आधी त्यांचं तिथे स्कोरिंग दिसतंय आम्हाला. जबरदस्त त्यांचं सुद्धा इथे वाकबबारपणा पाहायला मिळतोय. त्यांची हुशारी, त्यांचं तंत्र, त्यांचा स्पीड पाहायला मिळतो त्यांच्या सुवर्ण बोटांमधून. सुंदर सर, कीप इट अप, कीप इट अप. आमचं फक्त पेपरवरती वय वाढलंय सर, आम्ही तरुण आहोत क्रिकेटमध्ये. आणि जबरदस्त त्यांची इथे कामगिरी पाहतोय. पुन्हा एकदा बॅटचा फ्लो खाली केला, लो बॅक लिड फक्त ड्राईव्ह दिला. पुश करो खुश रहो. तिथे वाईड थ्रो आहे, रिव्हर्स थ्रोच्या माध्यमातून तिथे मात्र धोका आहे आणि धोका संभवला. गरज नव्हती म्हणून गावस्कर आणि कपिल देव म्हणायचे की जेव्हा मिस फिल्डिंग होते तेव्हा मित्रांनो तुम्ही चुकीची धाव घेण्याचा प्रयत्न करू नका, आणि त्या प्रयत्नामध्ये तुम्ही अडकले गेलेला आहात. इथे धावचित होते फलंदाज, बाद, रनआउट. नसलेत ऐश्वर्या आणि अमिताभ बच्चन. हा योगायोग पण वेगळाच आहे. खूप काय गोष्टी सांगून जातात आपल्या नकळतपणे, हरकत नाहीये. चला, परंतु इथे धावांचं ऐश्वर इथे आपण पाहतो की अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु तिथे अगदी त्या प्रयत्नामध्ये फसले. शाहबाज, रनआउट झाले. धावसंख्या 41 असताना 2 गडी बाद. अख्तर शेख आलाय मैदानामध्ये इम्रानच्या सोबतीला. षटक क्रमांक 2 सुरू आहे. महेशचं विकेटचं पतन झालं, सांघिक प्राप्त झालं. तिथे आलेल्या अख्तरने फुल टॉसला ड्राईव्ह केलाय, खोदून काढला, मिसफिल्डिंग झाली आणि ते मिसफिल्डिंगचं कारण पुन्हा एकदा तेच मला असं वाटतंय की जेव्हा ज्या मिसफिल्डिंग होईल तेव्हा तुम्ही अतिरिक्त धाव घेण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या प्रयत्नाला असफलता मिळेल. पुण्याचा धावचीत लागोपाठचा दुसरा रनआउट.
त्रिवेणी संघ पाहायला मिळतो आपल्या एसपीएलच्या माध्यमातून. धावसंख्या बघा इथे आपण पाहतोय 40 वरती. 3 गडी बाद झाले, लगोवरचे 2 धावचित. सांघिक यश प्राप्त झालं, याला म्हणतात क्रिकेटची आत्महत्या. स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतली इथे म्हणू शकतो आपण, काही गरज नव्हती. तुमच्या बॅट मध्ये तुम्ही धावा काढायच्या आहेत, अशा छोट्या धाव घेण्याचा प्रयत्न करणं अगदी इथे धोक्याचा आहे. हे मोक्याचा फटका आहे, फुल टॉस फेकून दिलाय, समोर खेचलाय, लॉंगरच्या वरून घणाघाती प्रहार, षटकार. तालमेल बघा इथे, मुस्सा भाई शेख आणि अख्तर शेख. चेंडू द्या पटकन द्या. ताल पिक्चर आज डीजे पण होता, ऐश्वर्याच्या प्रेमात पडला की काय, त्यांचीच गाणी वाजवते, तिचीच गाणी वाजवते. स्वप्न सुंदरी, जगत सुंदरी 1992-93 ची ऐश्वर्या राय. आणि बघा इथे क्रिकेटचं ऐश्वर्य प्राप्त करून दिले या एसपीएल ने. सिंधू प्रीमियर लीग 2025 जबरदस्त इथे क्रिकेटचा थरार पाहतो आपण, क्रिकेटचं सौंदर्य पाहतोय, क्रिकेटचं जाज्वल्य, क्रिकेटचं पाजवल्य, सर्व एका गोष्टी, सर्व गुण संपन्न ही स्पर्धा पाहायला मिळते. ऑल इन वन एसपीएल 2025. षटकाराला धावसंख्या वेगाने खुललीये 46 वर, 46 ऑन द बोर्ड. काय मॅच बनते इथे, काय इनिंग्स असते इथे. अटॅक, विकेटचं पतन होतंय परंतु आम्ही थांबणार नाहीये. आणि सांगत असताना मॅच बॉल आलाय सर, प्लीज कीप इट अप, कीप फास्ट, लेट्स गो फास्ट. जास्त वेळ घेऊ नका. आंधी तुफान सारखा सामना सुरू आहे. थांबला ना सूर्य, कधी थांबली ना धारा. या दोन धुंद संघांना कुठला किनारा. जबरदस्त मॅच. कोणता संघ किनारा गाठेल, कोणता संघ अगदी चौपाटी गाठेल आणि कोणता संघ समुद्रामध्ये बुडेल याचं उत्तर देऊ शकत नाही. असे दोन संघ एकमेकांच्या प्रतिष्ठेची लढाई खेळतात. चेंडूला खोदून काढलं, ड्राईव्ह केला, ओव्हर पिच होता तिथे, मिड ऑन वेगाने गेला तिथे, कव्हर करेपर्यंत एक धाव कव्हर केली लेफ्ट हँड बॅट्समन मुस्साने आणि अख्तरला स्ट्राईकला आणले. त्याच्या भावाला घरामध्ये सुद्धा त्यांचं चांगलं चाललंय आणि क्रिकेटमध्ये सुद्धा चांगलं चाललंय. त्यांची भाऊ बंदकी ते जोपासतात आपल्या संघासाठी. त्यांना माहिती आहे की आपल्या संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती आलेली आहे. आता आपल्याला आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी, आपल्या क्रिकेटसाठी छान कार्य करायचं आहे. तसं होत असताना इथे पाहतो आपण ह्या जोड गोळीचं कार्य. अख्तर शेख आणि मुस्सा. महेश गोलंदाज. अख्तरसाठी फुल टॉस, पावलांचा प्रॉपरली वापर केला आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. एका टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर अख्तर शेखचा दमदार चौकार. धावा, 51 ऑन द बोर्ड. प्रत्येक षटकाची रणगती जर मला विचारायची झाली तर मला शशिकांत दादा सांगतील की 17.0. प्रत्येक षटकामध्ये 17.0चा इथे धाव फलक मेंटेन केलाय, ऍव्हरेज मेंटेन केलंय. हाय ऍव्हरेज आहे, बिग ऍव्हरेज आहे. इतका ऍव्हरेज मला वाटतं सिटी 100ला पण नाहीये. इतका ऍव्हरेज मेंटेन केला ह्या धावगतीमध्ये. जबरदस्त. विकेटचं पतन होत गेलं पण धावांचा रोख इथे थांबू शकले नाहीयेत. भास्सेकर इथे प्रयत्न करेल आता कल्पेश जाधव, ज्याच्यामध्ये क्षमता आहे या धावा थांबवण्याची क्षमता, ब्रेक थ्रू प्राप्त करून त्याची क्षमता. आणि त्यासाठी तो आता चौथ्या षटकामध्ये येतोय कल्पेश, ज्याने पहिल्या षटकामध्ये एक गडी बाद करून 16 धावा दिल्या होत्या. त्याचा सामना करेल मिस्टर मुस्सा शेख. लेफ्ट हँड बॅट्समन. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन साइडला. ऑन साइडला तर हा ड्राईव्ह केला, ऑन ड्राईव्ह पाहतो आपण हाय बॅक लिफ्टनी मिड विकेट कडे जात असताना. ओ चेंडू कुठे, ओहो शोधतायत. अगदी त्यांना वाटलं की निसटला की काय. फिल्डिंगचा स्टान्स आहे का तुमच्याकडे, अगदी कॉन्फिडंट पाहिजे, 2 पाय तुमच्या जवळ पाहिजेत किंवा गुडघा टेकलेला पाहिजे. ती एक स्टाईल आहे फिल्डिंगची, चांगल्या फिल्डिंगची, जसं रवी शास्त्री करायचे. एक धाव इथं प्राप्त झाली, फार मोठं नुकसान नाहीये, एका धावीचा फायदा झाला. दसे संघाला धावसंख्या 52 वर 3 गड्यांच्या मोबदल्यात. चहूबाजूला प्रेक्षक बघा, सगळ्यांच्या नजरा लागलेत या सामन्याकडे, या एसपीएल स्पर्धेकडे.
आणि ऑनलाईन प्रेक्षक सुद्धा आमच्यामध्ये जोडतायत, वाढतायत. आज सोमवार असून सुद्धा 16,000 पेक्षा जास्त व्ह्यूअर्स लाभलेत ग्रामीण टेनिस क्रिकेट.in मध्ये. ओहो काय टायमिंग, ओ माय गॉड, खोदून काढलाय. ताकद नव्हती अजिबात, नजाकत होती फटक्यामध्ये. स्टेट डाऊन दी ग्राउंड, सिक्सर. बेमिसाल टायमिंग, फक्त बॅट टेकवली म्हणू शकतो आपण. आणि चेंडू अक्षरशः अगदी उंच उडी घेऊन गेला होता लॉंग ऑफच्या वरून षटकारासाठी. अख्तर शेखचा षटकार बघितला, धावसंख्या जाऊन पोहोचली 58. आणि हा ऑन साइडला चारी मुंडाची चहू बाजूला फटकेबाजी. 360 डिग्री प्लेयर, मिस्टर 360 डिग्री मिस्टर अख्तर शेख ऑन फायर, चौकार. गीत कळतो पण गाणं शब्दरचना कळत नाहीये. तसंही त्याला बॉलरला बॅटरचा तंत्र कळत नाहीये. इतकी छान बॅटिंग करतो. हो हायमट केलंय, हायमट केलंय आणि उंच उडी घेतली, तिथे स्टेज केलं. अगदी गरुड झेप घेतली, हनुमान उडी घेतली फिल्डरने. चौकार नक्कीच वाचवला. एक धाव मिळाली अख्तर शेखला. धावसंख्या एकने फुलते 63 वर. 63 ऑन द बोर्ड. 63 धावा. चौथ्या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक आहेत मित्रांनो. काय सामना रंगतोय, काय रंग या सामन्याने प्राप्त केलेत. सरड्यापेक्षा जास्त रंग प्राप्त केलेत. या सामन्याला इंद्रधनुष्याचे 7 रंग कमी पडतील असा रंगबेरंगी सामना इथे निर्माण झालाय, तयार झालाय, बनतोय, दिसतोय आपल्या डोळ्यांमध्ये. गोपनीसारखी बॅट फिरवली आहे. खोल टप्प्याचा चेंडू होता. लाऊड अपील पंचांकडे दाद मागतायत कल्पेश पाटील, कल्पेश जाधव. हाऊस दॅट, हाऊस दॅट. पाहुण्यांचं आगमन, वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. शिवाजीजी ठाकरे, पाहुण्यांचं आगमन. फिल्डिंग लावून घ्या. रिव्ह्यू नाहीये, रिफर नाहीये. टीव्ही अंपायर कडे रिफर करू शकत नाहीये. ग्राउंड पंचाचा तुम्हाला निर्णय मान्य करावा लागेल, याची नोंद घ्या. नाही बोलत आहे. डोंट वरी, डोंट वरी, डोंट वरी. असं करू नका की नाचता येणं अंगण वाकडे. धावसंख्या 63 वर. 63 ऑन द बोर्ड. लेफ्ट हँड बॅट्समन स्ट्राईकला आहे मिस्टर मुसा भाई शेख. धावसंख्या बघा 63 वर. कल्पेश जाधवचा शेवटचा चेंडू असेल. फिल्डिंग सजवतोय कल्पेश. विकेट टेकर आहे, परंतु तो सुद्धा असुसलेला आहे, तहानलेला आहे, 1-1 भटकतोय. आणि फिल्डरना सुद्धा आता 1-1 भटकावं लागेल विकेटच्या प्राप्तीसाठी. या भावांच्या जोडीची तोडफोड करण्यासाठी, या भावांचा जो संसार सुखाचा सुरू आहे त्याला भेदण्यासाठी. ड्राईव्ह केलाय ऑन द अप, ऑन द राईज. पुन्हा एकदा लॉंगन वेगाने येतोय. चांगली फिल्डिंग, सुरेख फिल्डिंग या शेवटच्या चेंडूची बघितली. आणि लेफ्ट हँड बॅट्समन मुसाने आपल्याकडे स्ट्राईक ठेवली. धावसंख्या 4 षटकाची समाप्ती. 16.0 वेगाने 64 धावा. 3 गडी बाद. टीम धसई. 64 ऑन द बोर्ड. येस डीजे, कम ऑन, यू कॅन प्ले. बात है, राजा हिंदुस्तानी करिश्मा कपूर. वाह वाह वाह, इश्क में नाचेंगे. नहीं, यहाँ पे क्रिकेट देखे नाचेंगे. आणि इथे रात नाहीये, दिवस आलाय. जश्न इथे सुरू आहे, क्रिकेटचा जश्न, हुस्न जश्न इथे सुरू आहे एसपीएलच्या माध्यमातून. सिंधू प्रीमियर लीग 2025. आणि मैदानामध्ये पहिली इनिंग सुरू असताना 4 षटकं समाप्त झाली. 64 धावा उभ्या केल्यात. आस्था स्पोर्ट्स सपोर्ट्स धसे संघाने. टॉस साठी या पुढचा संघ असेल, पुढचा सामना असेल खातेली वालसेत.
चेंडूच्या खाली घुसून ओ हो हो तिथे फटका मारला होता कसून, पण तो चेंडू राहिला हातामध्ये रुसून. फलंदाज बाद झेलच्या रूपात. हे असं खेळ येते सुरू आहे मैदानामध्ये. काय जबरदस्त इथे मुकाबला. 64 होती, विकेटचं पतन झालं. रोहित नावाचा गोलंदाज होता, त्याने तिथे अगदी चेंडू दिला होता फटका मारण्यासाठी, परंतु सुंदर झेल टिपला डीपमध्ये. विकेटचं पतन झालं आणि फलंदाज मुसा शेख बाद झाला. फैजल शेख आला मैदानामध्ये. मस्त कॉमेंट्री केली त्यांनी. आणि बैलगाडा शर्यतीमध्ये वेळ असलेला क्रिकेटचा वेडा फैजल शेख आता ऑन द स्ट्राईक. बघा डेड बॉलची ऍक्शन बघा, जणू काय बैठका मारतात तिथे माधव ठाकरे. म्हणून तेच तंदुरुस्त आहेत, तंदुरुस्त आहेत. यस, शस्त्र असं त्यांनी धारण केले त्यांच्या पॉकेटमध्ये. सर्व काय धमाके आहेत. धावसंख्या 64. बॅटची कडा ओ हो, तिथे काय झालं, चेंडू फ्लाय झाला होता बॅटला स्पर्श करून आणि विकेट किपर सुद्धा फ्लाय झाला होता झेल घेण्यासाठी. कल्पेश जाधव तिथे चाचपडले. ते स्वतः बीट झाले की असं कसं होऊ शकतं की माझा तिथे जजमेंट चुकला. आणि तिथे पाठीमागे कव्हर होत असताना त्यांच्या हाताला थोडंसं स्टेच झालंय, थोडंसं नसांमध्ये स्टेचिंग आलंय आणि त्या कारणाने तिथे झेल घेण्यामध्ये थोडंसं 100% देऊ शकले नाही. धावसंख्या 65. 65 धसई संघाची. आस्था स्पोर्ट्स धसई. 2 चेंडू झाले. रोहितचा तिसरा चेंडू. इथे अख्तर शेख साठी मस्त चेंडू हाताळला. हा चेंडू बऱ्याच वेळेने पाहायला मिळाला आपल्याला. टप्पा पडला गोल्डनच्या पुढे, टप्पा पडला, चेंडू अँगल झाला, फ्लाय झाला आणि विकेट किपरकडे जाऊन विसावला. चांगलं रोहितने कमबॅक केलं इथे बघा. पुढच्या सामन्यासाठी या खातेली विरुद्ध वालशेत कॅप्टन्स. खातेली वालशेत पुढे आला, पावलांचा वापर केला, चेंडू उंच उंच जातोय. हरिजनता भाकर स्पॉन्सर टीमने झेल टिपलाय मिड विकेट झोन कडे. अख्तर शेखची खेळी संपुष्टात. अबाकाच्या बाहेर लॉफ केलाय, लॉंग ऑफच्या वरून लेफ्ट हँडेड बॅट्समननी अलीने ठोकला षटकार. षटकार खेचलाय, खांद्यावरती बॅट आहे त्याच्या. बल्ला कंधे पे लेके जान हथेली पे लेके जड दिया छक्का. धावसंख्या बघा जाऊन पोहोचली 71 होती. 71 ऑन द बोर्ड. लास्ट टू गो, लास्ट टू गो. फुल टॉस वाईड डोक्याचा प्रयत्न केला गेला. फैजल वेगाने गेला तिथे. धाव मिळणार नाहीये, धाव मिळणार नाहीये असे पंच सांगतायत. जितू सर सुद्धा आम्हाला सांगतायत रन मिळेल की नाही बघूया आपण. आयोजक सांगतात रन आहेत, रन आहे सर.
एक धाव कंप्लीट आणि धावसंख्या बघा इथे 72, 72 ऑन द बोर्ड कल्पेश. आणि 73 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. आणि पहिल्या दिवसापासून ह्या धावा दिल्या जातात त्याची पण नोंद घ्या संघांनो. पहिल्या दिवसापासून याची धाव दिली जात आहे या स्पर्धेमध्ये असे आम्हाला आयोजक सुद्धा सांगतायत. जितू ठाकरे सर सांगतायत. धावसंख्या आम्हाला शशिकांत पाटोले सर सांगतायत की इथे 72 आहे आणि 73चं लक्ष जिंकण्यासाठी टीम सूरज प्रतिष्ठान भातसे संघापुढे. जितू पाटोले आपण ऍक्च्युली पहिल्या दिवसापासून ही धाव दिली जात आहे असं आता सुद्धा उल्लेख केला. ओके कल्पेशजी, डोंट वरी अबाउट दॅट. 72 झाला, त्यातच लक्ष आहे. आपण टॉस कडे बोलतोय. नवीन सामना असेल खातेली विरुद्ध वालशेत. वालशेत कॅप्टन आणि खातेली कॅप्टन शिवाजी ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत हा नवीन सामन्याचा. खातिवली आणि वालशेत. वालशेतने 93 धावा केल्या त्या पहिल्या सामन्यामध्ये सकाळी. या आपल्या शुभ हस्ते हा टॉस होणार आहे. नाणेफेकीचा कौल, महत्वाचं व्यक्तिमत्व, महत्वाचा सामना आणि त्यासाठी टॉस आपण करतोय मित्रांनो. आपल्या टॉस बॉक्स मध्ये पाहू शकता आपण शेंद्रू पीबीए लीग 2025 शिवाजी ठाकरे आपल्या सोबतीला जोडलेले आहेत. टॉस स्पिन केला, हेड कॉल वॉलशेटच्या कॅप्टनचा, पण तो तिथे टेल आलाय. टॉस जिंकलाय खातिवलीच्या कॅप्टन. धन्यवाद शिवाजी. आपण असं नसतं बा. काय निर्णय आपला? आम्ही पहिले बॉलिंग करू आणि कमीत कमी रनांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. बोला प्रश्नाची गरज नाही. इतके मस्त सुरुवात केली तुम्ही. कसं वाटतं एसपीएल ही लीग? एसपीएल तर पहिलेपासून चांगलीच होते. आता थोडा तो ग्राउंड आणि हा ग्राउंड मध्ये खूप फरक आहे. तिथं जी मजा यायची खेळायला ती अजूनपर्यंत इथं तिची सर नाही आलेली. पण ठीक आहे, चांगलं नियोजन आहे आणि चांगला मॅच पण चालू आहेत. ठीक आहे, चांगला उल्लेख केला. ऍक्च्युली तिकडे मजा यायची पण तो प्रेक्षक कक्ष संख्या कमी असायची कारण थोडंसं आतमध्ये होतं आधीचा ग्राउंड आणि आता आपण ऑन द वे रोडच्या टच आहे. त्याच्यामुळे प्रत्येक दिवसामध्ये आपल्याला असं वाटतं की फायनलसाठीच प्रेक्षक आलेत. याचा तुम्हाला काय पाठिंबा मिळतो किंवा प्रेक्षकाला पाहून काय एक वेगळी ऊर्जा मिळते खेळताना? नाही, पाठिंबाचा आहेच, पण ते बोलतात नाही का, जो ग्राउंड त्या ग्राउंडला ते एसपीएल नाव दिलेलं आहे, ते एसपीएलचं नाव या ग्राउंडला येण्याचं अजून खूप वेळ जाईल. अजून छान व्यक्त केलं. जसं एखाद्याचं स्वप्न असतं की मला लॉर्ड्सच्या ग्राउंडला खेळायचं, लंडनला खेळायचं, एखाद्याला इडन गार्डनला खेळायचं, तसं तुझं इच्छा कळली आम्हाला. तुला म्हणजे या पूर्ण स्पर्धांमध्ये शहापूर परिसरातल्या सर्वात चांगली स्पर्धा कुठली आवडते की ज्या स्पर्धेमध्ये तुझं खेळण्याचं स्वप्न पण पूर्ण होत असतं आणि तुझी इच्छा असते की आपल्या स्पर्धेमध्ये चांगलं खेळून अगदी चषक उचलायचं आहे, अशी कुठल्या स्पर्धा तुला आवडते? फर्स्ट तर हीच टुर्नामेंट होती मागच्या वर्षी आणि हीच आम्ही जे फायनलिस्ट होतो या टीमचे या सिरीजचे. मग आता अपेक्षा करू शकतो की चॅम्पियन पद पटकवणार 100%? हो, नक्कीच. प्रयत्न तर 100% आहे. वर्षाची गेम बघितली, सकाळी 93 धावा केल्या. तर या संघाविरुद्ध काय वेगळी रणनीती असेल का नॅचरली खेळणार? नॅचरली. आणि हे नियोजन कसं वाटतं? राम पाटोले, जितू पाटोले, टीम सर्वांचं, नरेश पाटोले असतील, यांची मेहनत कशी वाटते या स्पर्धेत, या अंगामध्ये? 8वं पर्व आहे. नाही, मेहनत तर खूपच आहे कारण की प्रीमियर लीग करणं कायची गोष्ट नाही आहे. आता नॉकआउट मॅच होऊन जातात 4 दिवसाच्या, पण प्रीमियर मॅचला 10 दिवस, 15 दिवस, 12 दिवस असं कंटिन्यू तुम्ही याहून करावं लागतंय. सकाळीच लवकर येणं म्हणजे मोठी गोष्ट आहे. खूप छान इथे व्यक्त केलं खात्याच्या कॅप्टन आहे वॉलसेट. तुम्ही तर सकाळी सांगितलं की मी स्वतःचा आदर्श क्रिकेटर आहे. आता तुझं 2 हात खात्रीच्या विरुद्ध होणार आहे. काय क्रिकेट संघामध्ये बदल केलाय? नाही, बदल तोच, तेच बॅट्समन, तेच बॉलर. आता अपेक्षा करू शकतो की 93+ धावांचा प्रयत्न असेल की तुझं टार्गेट काय असेल? टार्गेट तर 60-65 रन धावायचं मारायचं टार्गेट असेल. ठीक आहे. तुला एसपीएल कशी वाटते ही स्पर्धा? छान वाटते, कारण पहिलाच वर्ष आहे आमचा पण टुर्नामेंट खेळायचा. बघू. चला, तुलाही शुभेच्छा. सामना सुरू होतोय मैदानामध्ये. तो पुढच्या सामन्यासाठी प्रेक्षकांना टॉस जिंकलाय खातिलीच्या कॅप्टनने आणि निर्णय घेतला फिल्डिंग करायचा. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तिथे असेल नयनजी शिर्के सर कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ओव्हर टू यू.
मॅन फ्रॉम फळेगाव. यश शिर्के सर, वेलकम. थँक्यू सर. कॅमेरा टॉस बॉक्सवर असल्या कारणाने आपण या ठिकाणी DRS घेऊ शकत नाहीयेत. ऑन फील्ड अंपायरचा निर्णय अंतिम असेल. कॅमेराचा अँगल खऱ्या अर्थाने टॉस बॉक्स मध्ये होता, त्याच कारणाने आपण या ठिकाणी DRS घेऊ शकणार नाहीयेत. चला मॅचला होते पुन्हा एकदा सुरुवात. एक जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. एका बाजूला दसई आणि त्यांच्या विरुद्ध बासई टीम यांच्यामध्ये रंगणारी अद्भुत आणि अविस्मरणीय मॅच, जिथे रंगल क्रिकेटचं घमासान. आपण पाहताय आई गावदेवी स्पोर्ट्स आयोजित शेंदूर प्रीमियर लीग 2025 चा हा दैदिप्यमान सोहळा. ओव्हर पिच बॉल उडवलाय, पाहू शकाल. चांगला स्ट्रोक कल्पेश जाधवच्या बॅटमधनं द टायगर ऑफ शहापूर या नावाने ओळखला जाणारा फलंदाज सध्या बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. धावसंख्या स्कोरबोर्डवर 2 धाबा. SPL 2025 चा हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहताय. उभ्या महाराष्ट्राची परंपरा म्हणजे अतिथी देवो भवई, भारताची दाराई. स्वागत करून तुमची आम्ही पालतोय परंपरा. याच परंपरेनुसार आल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं आणि मान्यवरांचं सहर्ष स्वागत. पाहू शकाल ऑन साइडला टर्न करत असताना कल्पेश जाधव ब्रँडेड सिक्सर षटकार. करायचे आहेत, एका बाजूला करायचे आहेत डिपेंड. रोखल्या जातील 72 धावा की केल्या जातील चेस, हे मात्र पाहायचं आहे. मॅच प्रत्येक महत्वपूर्ण स्पर्धेमधली लीग स्टेजच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा आपण पाहताय. प्रत्येक टीमच्या 5-5 मॅच असतील आणि त्यामध्ये प्रत्येक मॅच इम्पॉर्टंट असेल प्रत्येक टीमसाठी. दोन्ही टीमला या मॅच मध्ये चांगली कामगिरी करायची आहे. काम असं करा की नाव झालं पाहिजे आणि नाव असं करा की तुमच्या नावाने काम झालं पाहिजे. जेवढं नाव महत्वाचं आहे तेवढंच काम क्रिकेटच्या मॅच मध्ये महत्वाचं आहे. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला अलॉंग दी कार्पेट स्ट्रोक. फुटबॉलचा वापर क्रिकेटमध्ये पायाने बॉल अडवलाय अत्तर शेखने. एक सिंगल भेटेल, एक सिंगलच्या मदतीने धावसंख्येत वाढ. धावसंख्या स्कोरबोर्डवर टीमची टोटल जाऊन पोहोचेल 9 धावा. ओव्हर द विकेटने बॉलर पुन्हा एकदा तयार. मेंडेटरी पॉवर प्लेची पहिली ओव्हर आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट ट्रॅकर बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न. आउटसाइड ऑफ स्टंप बॉल. 2 हात समांतर. रन्स मिळतायत अवांतर. 0 इज बेटर दॅन 1. क्रिकेटमध्ये 0पेक्षा 1 धावेला खूप सारं महत्व आहे. 1 धावेच्या मदतीने धावसंख्येत वाढ होतीये. टीमची टोटल जाऊन पोहोचतीये 10 धावा. परंतु अजूनही ऑन फील्ड अंपायरचा निर्णय आमच्यापर्यंत येणं बाकी आहे. प्रत्येक निर्णय महत्वाचा आहे. स्पर्धा तेवढीच महत्वाची आहे. मॅच तेवढीच महत्वाची आहे. यस वाईटचा निर्णय आलाय अंतिमला. 10 धावा स्कोरबोर्डवर. 2 बॅटर आतापर्यंत चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत. पार्टनरशिप क्रिकेटमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न 2 बॅटरच्या माध्यमातून आपण पाहताय. ओव्हर पिच बॉल आणखी एक सुरेख स्ट्रोक. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल सीमारेषा पार. रन्स मिळतील 4. 4 चौकार. टीमची टोटल 14 धावा. चांगली बॅटिंग आपण पाहताय. एका बाजूला कल्पेश जाधवच्या बॅटमधनं 6 धावा याच ओव्हरमध्ये. चौकारांची आतषबाजी स्ट्राईक एंडला बॅटर अनिकेत करतोय. चांगली बॅटिंग पहिल्या ओव्हरमध्ये. मिर्झाच्या विरुद्ध चढवलेला हल्ला, परंतु हल्ल्यावर प्रति हल्ला करायचा आहे. चांगली बॉलिंग एका बाजूला करायची, एका बाजूला चांगली बॅटिंग.
अभी तो पूरा आसमान बाकी है, क्योंकि अभी असली जंग बाकी है। इरादा तो जीत का है, लेकिन पूरा हौसला भी बाकी है। जंग इरादों को नहीं लगती, क्योंकि जीतना भी बाकी है। माना मुश्किल है, लेकिन नामुमकिन क्रिकेट में कुछ नहीं होता। अशक्य गोष्टी शक्य करायच्या आहेत क्रिकेटच्या मैदानात। साधावा षटकार। वेळेला तुम्हाला क्रिकेटमध्ये सिद्ध करायचं आहे। 1:35 पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला मैदानाच्या आतमध्ये। टाइम इज मोर दॅन इम्पॉर्टंट। मनी पैशापेक्षा वेळेला खूप सारं महत्व आहे, कारण वेळ कुणासाठी थांबणार नाहीये। त्या वेळेला तुम्हाला क्रिकेटच्या मॅच मध्ये सिद्ध करायचं आहे। आतापर्यंत सिद्ध केल्या बॅटिंग करणाऱ्या टीमने चांगली बॅटिंग आतापर्यंत राहिली। पहिला ओव्हरचा खेळ समाप्त झालाय। चला मॅच स्टार्ट करा। सन्माननीय आदरणीय डॉक्टर किरणजी विशे साहेब, त्याचबरोबर लांडके अंपायर शापूरशे सुमित देशमुख यांचं शुभागमन या ठिकाणी झालंय। मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा। सहर्ष हार्दिक स्वागत। खऱ्या अर्थाने अनेक मान्यवरांची मांदी आली या स्पर्धेसाठी येते। स्पर्धा खऱ्या अर्थाने उच्च शिखरावर जाऊन पोहोचतीये। बॉलिंग ट्रॅकवर आधी दुसऱ्या स्पेल मध्ये तयार। स्ट्राइक इनला द टायगर ऑफ शहापूर कल्पेश जाधव। What a ball! Outstanding ball! You miss, I will definitely hit. Clean bowled. दांडी गोल फलंदाज बाद कल्पेश जाधव। मधून सुमधुर संगीत आपण ऐकताय। प्रत्येकाचा वाटा खऱ्या अर्थाने खूप मोठा आहे या स्पर्धेमध्ये। चला न्यू बॅटर लवकरात लवकर आपण मैदानाच्या आतमध्ये पोहोचा। अजून खूप साऱ्या मॅच कव्हर करायच्या आहेत। वेळेचं थोडंसं भान असू द्या, प्रत्येक टीमला विनंती असेल, कारण स्पर्धा आपुलकीची दर्जेदार स्पर्धा। 38 सर्कलच्या बाहेर बॅटर जाऊ शकतो आउट झाल्यानंतर, हा सुद्धा स्पर्धेचा नियम आहे। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये धनेश। क्षमतेनुसार बॅटिंग आता मैदानाच्या आतमध्ये करायची आहे, परंतु इन्फॉर्म टीम सध्या पाहत आहे। पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा खर्च केल्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर विकेट आधीने प्राप्त केली आणि मोठ्या बॅटरची विकेट होती मैदानाच्या आतमध्ये। क्लीन बोल्ड केलंय कल्पेश जाधवला। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये धनेश पोहोचतायत। 72 एका बाजूला चेस करायच्यात, एका बाजूला डिफेन्स करायच्या आहेत। मॅच चांगली रंगेल। मॅच मध्ये आता मजा येते। गेम ऑन। 23 बॉल 53 धावा। पुन्हा एकदा ओव्हरपिच बॉल एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये उडवला। डीप मध्ये क्षेत्ररक्षक सूरज विशे येत आहेत। बॉलवर चांगला थ्रो आपण पाहू शकाल। कमालीचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये, परंतु 2 धावा सक्सेसफुली कंप्लीट। सक्सेस इज जर्नी नॉट अ डिस्ट्रिक्शन। यू क्रिएट द हार्ड वर्क, यू गॉट सक्सेस। सक्सेस तुम्हाला क्रिकेटमध्ये मिळवायचा असेल तर प्रयत्न करावे लागतील, आणि ज्या ज्या वेळेला तुम्ही हार्डवर्क क्रिकेटच्या मैदानात करता त्या त्या वेळेला नक्की तुम्हाला यश येतं। पुन्हा एकदा बॉलर तयार। स्ट्राइकिंगला बॅटर धनेश और द विकेट नाही। ओव्हर पिच बॉल पुन्हा एकदा पाहू शकाल। एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधून अगदी बॉल ट्रॅव्हल होत असताना सीमारेषा पार, चौकार।
म्हणजे शिकाटी, क्रिकेट म्हणजे मेहनत, क्रिकेट म्हणजे आत्मविश्वास. उलटाच बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक, गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, कॅचचा प्रयत्न राहिलाय परंतु चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं मैदानच्या आतमध्ये. पुन्हा एकदा 2 धावा, पार्टनरशिप बिल्डअप होते मैदानच्या आतमध्ये. सिंगल डबल वर जोर दिला जातोय. चांगली भागीदारी करण्याचा प्रयत्न मैदानच्या आतमध्ये 2 बॅटर करतायत. धावसंख्या 2च्या मैत्रीने जाऊन पोहोचतीये. 28 धावा, 28 ऑन स्कोरबोर्ड. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई मान नहीं होता. जब तक ना पडे पत्थर पर तोड़े का घाव, तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. या मॅच मध्ये संघर्ष करायचा आहे दोन्ही टीमला. मॅच चांगली नक्की रंगेल कारण दोन्ही टीम मातब्बर आहेत मैदानाच्या आतमध्ये. ओर पिच बॉल, परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट, काव कॉर्नर मध्ये वाघाची दाढ, फोडला पहाड. धनेशच्या बॅट मधनं षटकार. आता मजा येते षटकरांची आतषबाजी. सिंगल डबल, थोडीशी बॉलिंग आता खराब होतीये दसई टीमच्या माध्यमातून परंतु स्वतःवर आत्मविश्वास ठेवून चांगली बॉलिंग करायची आहे. चांगल्या टप्प्यावर, चांगल्या लाईनवर, चांगल्या लेंथवर. धनेशचा आत्मविश्वास थोडासा दुणावला असेल मैदानच्या आतमध्ये कारण धावसंख्या स्कोरबोर्डवर फ्लाय झाले. 34 धावा, 72 धावांचं लक्ष. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये आणि पार्किंग लॉट मध्ये बॉल, षटकार. मध्ये जबरदस्त पार्टनरशिप आतापर्यंत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. थोडेसे विचार करायला भाग पडले दसई टीमला परंतु मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवर आता फैजल येत आहेत. फिरकीचा जादूगर, चांगल्या लाईनवर, लेंथवर बॉलिंग टाकण्यासाठी नावाजलेला बॉलर आहे फैजल. चांगला खेळ सातत्याने अनेक टुर्नामेंट मध्ये या बॉलरचा राहिला आहे परंतु वेळ बदलायला टाइम लगत नाहीये. याच खेळाचं नाव आहे क्रिकेट. अभी तो पूरा आसमान बाकी है क्योंकि अभी असली जंग बाकी है. इरादा तो जीत का है लेकिन पूरा हौसला अभी बाकी है. जंग इरादों को नहीं लगती क्योंकि जीतना भी बाकी है मेरे दोस्त. कोण जिंकेल मॅच, व्हॉट विल हॅपन नेक्स्ट. तमाम प्रेक्षकांच्या नजरा आता tenniscricket.in च्या माध्यमातून या मॅच कडे वेधल्या जात आहेत. स्लोवर वन बॉल, गतीमध्ये थोडस परिवर्तन, शक्तीपेक्षा युक्तीचा वापर क्रिकेटमध्ये. स्ट्राइक एंड वर बॅटर अनिकेत. चांगली बॉलिंग, पहिला बॉल चांगला टाकला मैदानाच्या आतमध्ये फैजल शेखने. पुन्हा ओव्हरपिच आणि ओव्हरपिच बॉलला सोडेल तो अनिकेत कसला. बॉल सीमारेषा पार, षटकार. काय मॅच रंगतीये खऱ्या अर्थाने. स्लॉट मध्ये बॉल दिले जात आहेत, बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवले जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. जरी कल्पेश जाधव बाद झाला ना तरी मैदानाच्या आतमध्ये अनिकेत आणि धनेश चांगली बॅटिंग करतो आहे परंतु फैजल शेख पर चढवलेला हल्ला मैदानाच्या आतमध्ये. मंजिल मिले ना मिले मुकद्दर की बात है, हम कोशिश भी न करे गलत बात है. हरना तो एक दिन मौत से भी है, फिलहाल लढना सीखो. मैदानाच्या आतमध्ये लढावे लागेल दोन्ही टीमला आणि लढतायत दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये. चांगले प्रयत्न. एक तेरे तो एक मेरी, ना तारीफ मेरी ना मजाक तेरा, मत कर गुरुर इस क्रिकेट का, एक दिन खाक तेरा और एक दिन गाक मेरा. कोण जिंकेल मॅच मध्ये कधी कुठली टीम जिंकेल सांगू शकत नाहीये म्हणून त्याच खेळाचं नाव आहे क्रिकेट.
तुम्हा सर्व भारतीयांना वेट लावणारा खेळ अर्थातच क्रिकेट. 15 बॉल 26 धावांची गरज. स्ट्राइक एंड पर बॅटर धनेश. पुन्हा ओव्हर पिच आणि ओव्हर पिच बॉल या ग्राउंडवर थांबत नाहीयेत. बॉल सीमारेषा पार. षटकार. शॉर्ट ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा पाहू शकाल आणि 4 धावा येत आहेत. चौकार. कुठे चौकार आणि षटकारांची आतषबाजी मैदानच्या आतमध्ये. अनिकेत आणि धनेश दोन बॅटर मैदानच्या आतमध्ये करतायत. फैजल शेख व चढवलेला अल्ला मैदानच्या आतमध्ये. या मॅच मध्ये अपयश येते फैजल शेखच्या खात्यात, कारण धनेश आणि अनिकेत आत्मविश्वासाने खेळ मैदानच्या आतमध्ये करतोय. आत्मविश्वास क्रिकेटमध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे आणि आत्मविश्वास दुणावला बॅटर धनेश आणि अनिकेतचा. फुलटॉस बॉल फक्त दिशा दिली आहे. लॉंग दी कार्पेट बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. डायरेक्ट हिट, परंतु एकच सिंगल या बॉलवर प्राप्त केली या बॅटरने. समजदारीचा क्रिकेट मैदानच्या आतमध्ये दोन बॅटर करतायत. कारण मॅच थोडीशी सोपी झाली आहे, परंतु एखादी चांगली ओव्हर मैदानच्या आतमध्ये कमबॅक दसही टीमचं राहू शकतं. सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ आहे क्रिकेट. क्रिकेट लढायला शिकवतो, क्रिकेट पडायला शिकवतो, क्रिकेट जिंकायला शिकवतो, क्रिकेट मित्र बनवायला शिकवतो, क्रिकेट मित्राच्या विरुद्ध खेळ खेळायला शिकवतो, क्रिकेट संघामध्ये एकात्मता राहायला शिकवतो, क्रिकेट ज्युनियर खेळाडूला प्रोत्साहन द्यायला शिकवतो, क्रिकेट सिनियर खेळाडूचा मान सन्मान करायला शिकवतो आणि पंचांचा निर्णयाचा मान सन्मान करायला शिकवतो. असा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. आपण पाहता SPL 2025चा हा दैदिप्यमान क्रिकेटचा अद्भुत आणि अविस्मरणीय सोहळा त्या ठिकाणी रंगतीय मैदानाच्या आतमध्ये. एक अद्भुत मॅच जिथे रंगतीय बादशाह आणि त्यांच्या विरुद्ध दसई यांच्यामध्ये. 12 बॉल आणि 15 धावांची गरज. नौशाद बॉलिंग ट्रॅक वर येत आहेत. एक यंगस्टर आहे, सातत्याने चांगली कामगिरी आपल्या टीम साठी अनेक टुर्नामेंट मध्ये या बॉलरने सुद्धा केली आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्या टीम साठी एक जादुई षटक आता नौशादला टाकायचं आहे. थोडीशी टीम मीटिंग मैदानच्या आतमध्ये. टीम हडल आपण पाहताय जसे टीमच्या माध्यमातून ड्रिंक्स ब्रेक आलाय मैदानच्या आतमध्ये. थोडीशी रणनीती आखली जाते, गेम प्लॅन केले जात आहेत. कशा पद्धतीने रणनीती आखायची आहे, कशा धावा चेस करायच्या आहेत, कशा धावा रोखायच्या आहेत, यावर चर्चा सल्ला मसलत होत असताना मैदानच्या आतमध्ये आपण पाहताय चारही बाजूने प्रेक्षक मनमुराद आनंद क्रिकेटचा लुटतायत. निसर्गरम्य वातावरणामध्ये चालू असणारी स्पर्धा आपण पाहताय. tenniscricket.in च्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा प्रत्येकाच्या मनामनात पोहोचवली जाते. धनेशच्या बॅट मधून 8 बॉल 31 धावांवर वैयक्तिक तो बॅटिंग करतोय. अनिकेतचा खेळ सुद्धा चांगला राहिला आहे. थोडेसे इम्प्रेसिव्ह षटक आपण मैदानाच्या आतमध्ये स्लॉग आउटचे पाहिलेत. पहिल्या 2 ओव्हरवर 40 धावा तब्बल बादशाह टीमने कुठल्या आणि आता समीकरण येऊन राहिलंय मैदानाच्या आतमध्ये 12 बॉल आणि 15 धावा. नौशादची ओव्हर महत्वपूर्ण असेल, कारण सेकंड लास्ट ओव्हर क्रिकेटमध्ये महत्वपूर्ण असते.
परंतु इनफॉर्म बॅटर आहे मैदानच्या आतमध्ये. स्ट्राईक इनवर धनेश. 5-6 बॉल महत्वाचे असतील या ओव्हर मधले दोन्ही टीम साठी. चला मॅच स्टार्ट करा. अंपायर सिग्नल पुन्हा एकदा ऑन. गेम ऑन. क्रिकेट ऑन. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने बॉलर तयार होत आहेत. नौशाद. चला चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल. डॉट बॉल. जशी डॉट बॉल येतील तसा प्रेशर बसते टीम. जसे षटकार चौकार प्रेशर रिलीज होईल तसे टीमवर. 6 बॉल महत्वाचे आहेत या मॅच मधले, कारण शेवटच्या ओव्हर मध्ये किती धावा ठेवल्या जातील या ओव्हरवर डिपेंड असेल. पुन्हा एकदा आउटस्टँडिंग बॉलिंगचा नजराना पेश करत असताना तेज आणि तर्रार बॉल मैदानच्या आतमध्ये. इन्फॉर्म बॅटरच्या विरुद्ध धनेशच्या विरुद्ध 2 बॉल आले डॉट. 10 बॉल मध्ये 15 धावांची गरज. 10 बॉल आणि 15 धावा. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई मान नहीं होता. जब तक ना पड़े पत्थर पर हथौड़ी का घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. आणखी एक बॉल. इस्तरार. डॉट बॉल. बैक टू बैक 3 डॉट बॉल. सरजा झुक जाए वो मंदिर है, हर नदी व समा जाए वो समंदर है. जीवन की इस कर्म भूमि में युद्ध तो बहुत है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर है. ताज के पत्ते से महल नहीं बनता, नदी को रोकने से समंदर नहीं बनता. आगे बढ़ते रहे जिंदगी में, क्योंकि एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता. बॅटची कडा. फ्लाइंग स्लिप मध्ये कॅच. सक्सेसफुल कंप्लीट. मॅच मध्ये टर्न अँड ट्विस्ट. मॅच बनते रोमांचक आणि रोमहर्षक. बिग विकेट डाऊन. गणेश बॅक टू द डगआउट. डीजे. काही बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये नौशाद करतोय आपल्या टीम साठी आणि आपल्या टीमला जिंकण्यासाठी खऱ्या अर्थाने 100% प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये नौशाद बॉलर करतोय. परंतु प्रयत्न करायचे आहेत आता बादशाही टीमला मैदानाच्या आत. शॉर्ट ट्रॅकर बॉल एक्स्ट्रा कव्हरला उडवला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. लाऊड आपे सुद्धा मैदानाच्या आतमध्ये होती. अशा अद्भुत नजरांनी पंचांकडे बघितलं जात आहे. यस DRS घेतला गेलाय अंपायरच्या माध्यमातून. बॉलिंग टीमने DRS घेतला. यस अंपायर डिसिजन नॉट आउट होता, परंतु बॉलिंग टीमने DRS घेतलाय. चेक केलं जाईल टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून. यस नॉट आउट. थर्ड अंपायर डिसिजन नॉट आउट आणि 2 धावा स्कोर बोर्ड मध्ये ऍड होत आहेत. 13 धावांची गरज आहे. 7 बॉल आणि 13 धावा. स्लॉट मध्ये बॉल होता. मुसा शेख यांच्या हातामध्ये बॉल. परफेक्ट कॅच. क्लीन कॅच. फलंदाज बाद.
एक निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सर्व संघांनी याची नोंद घ्या की फक्त रनआउट साठी अंपायर डीआरएस घेऊ शकतात. बॉलिंग किंवा बॅटिंग करणारी टीम डीआरएस घेऊ शकत नाहीये. फक्त हाईट आणि नो साठी आणि व्हाईट आणि बीमर साठी तुम्ही डीआरएस घेऊ शकता. याची नोंद आपण घ्या. सहा बॉल 13 स्कोर लेवल झाला तर सुपर ओव्हर असेल. याची नोंद आपण घ्या. दोन्ही टीम 6 बॉल आणि 13 धावांची गरज. स्कोर लेवल झाला तर सुपर ओव्हर या स्पर्धेमध्ये खेळवली जाईल. हा स्पर्धेचा नियम आहे. प्रत्येक नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. याची आपण नोंद घ्या. 6 बॉल आणि 13 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वर फैजल शेख थोडस अपयश पहिल्या ओव्हर मध्ये आले, परंतु पुन्हा एकदा जबाबदारी दिली या मैदानाच्या आतमध्ये फैजल शेख वर. स्ट्रायकिंग वर बॅटर अनिकेत सलामीसाठी आलाय. अनिकेत बॅटर आतापर्यंत चांगली बॅटिंग अनिकेतच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहिली आहे. चांगला बॉल ओव्हर पिच होता. अलोंगडी कार्पेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेचाही प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. कुशल मुवमेंटला 2 धावा सक्सेसफुली कंप्लीट. 5 बॉल 11 धावा. फ्रस्ट्रेशन मैदानाच्या आतमध्ये जसे टीमच्या माध्यमातून काय घडेल काय बिघडेल. मॅच चांगली रंगली आहे. मॅच मध्ये मजा आली आहे. मॅच रोमांचक आणि रोमर्षक झाली आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण 5 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. शांत डोक्याने क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमला खेळायचं आहे. बॅटिंग साठी अनुज सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आले. क्षमता आहे, क्षमतेनुसार कामगिरी आता करायची आहे. अभी नाही तो कभी नाही, आत्ता करावं लागेल प्रत्येकाला मॅच मध्ये सिद्ध. ओव्हर पिच बॉल होता. मिस टायमिंग स्ट्रोक आणि अनिकेत कुशल मुवमेंटला मैदानाच्या आतमध्ये परततोय माघारी. बिग विकेट डाऊन. अनिकेत बॅक टू द डगआउट. डीजे रंगली. दोन्ही टीम कडे मॅच आहे. 50-50 मॅच आहे. 2 चांगले बॉल मॅच मध्ये कमबॅक. दसई टीम 2 चांगले स्ट्रोक. मॅच फिनिश. जिंदगी हमसे रूठी है, तकदीर हमसे टूटी है, जीतने का हौसला बाकी है क्योंकि कामयाब होना भी बाकी है. कोण होईल या मॅच मध्ये कामयाब हे मात्र पाहायचं आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. स्वतःवर आत्मविश्वास घेऊन रोहित मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल बाकी आहेत. 11 धावा बनवायच्या आहेत. बॅटर रोहित आणि अनुजला फैजल शेखला रोखायच्या आहेत. रोखल्या जातील की केल्या जातील चेस. फैजल शेखने मॅच जिंकवली तर विशाल बेरी यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं रोख पारितोषिक फैजल शेखला देण्यात येईल. कृपया कॅश सुद्धा या ठिकाणी जमा करा. चांगला बॉल. फिरकीची जादू मैदानाच्या आतमध्ये. शेन वान सारखी बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये फैजल शेख करतोय. लाईन ऑन लाईन चांगली आहे. टप्पा चांगला आहे. बॉलिंग योग्यरित्या करतोय. डोक्याचा वापर या स्पेल मध्ये फैजल शेख आणि सूरज विषय करतोय. रोखून ठेवलंय. थोडस अपयश येत आहे बादशाही टीमला, परंतु एक जुना जाणता खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता दिनेश बसवंत येतोय. मॅच कराने 12 बॉल मध्ये 15 धावांची गरज असताना सेकंड लास्ट ओव्हर इम्पॉर्टंट होती. मॅच मधली सिंगल डबल वर जोर दिला असता तर मॅच चांगली रंगली असती, परंतु मोठे स्ट्रोक मारण्याच्या प्रयत्नात बॉल डॉट आले. मॅच हळूहळू रंगत गेली. मॅच मध्ये चढउतार निर्माण झाले आणि फैजल शेख आणि नौशादची अप्रतिम बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये या 2 स्पेल मध्ये आपण पाहताय. तीन बॉल 11. चला मॅच स्टार्ट करा. थोडं स्पीडअप करा दोन्ही टीम. प्रत्येक बॉलवर टीम मीटिंग आपण करू नका. 3 बॉल 11 धावा. हा बॉल क्रिकेटमध्ये मॅच मध्ये इम्पॉर्टंट. 3 बॉल 11.
पुन्हा एकदा मिस टायमिंग. आणि फायनली रनआउटच्या माध्यमातून अनुज बॅक टू द डगआउट. 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात बॅटर अनुज बॅक टू द डगआउट. 2 बॉल 9 धावा. काय घडेल? जबरदस्त मॅच आहे. अजूनही मॅच दोन्ही टीम कडे आहे. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच रंगतीये. पैसा वसूल मॅच मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल 9. कारण या बॉलवर एक मोठा स्ट्रोक मॅच मध्ये कमबॅक करेल बादशाही टीम. एखादा डॉट बॉल दसई टीमच्या बाजूने मॅच. काही घडू शकतं क्रिकेटमध्ये. निश्चितता दाखवणारा खेळ आहे क्रिकेट. चला स्पीड अप करा दोन्ही टीम. 2 बॉल 9. चांगला बॉल. फिरकीची जादू. फैजल शेख मैदानाच्या आतमध्ये करतोय कमालीची बॉलिंग. डॉट बॉल दिनेश बसबनच्या विरुद्ध. चांगल्या टप्प्यावर चांगल्या लाईनवर लेंथवर बॉल टाकण्यासाठी प्रसिद्ध आहे बॉलर. आणि आपल्या बॉलिंगने सर्वांची मनं जिंकतोय. 2 ओव्हर खऱ्या अर्थाने खूप सुंदर आपण पाहिल्या बॉलर नौशाद आणि फैजल शेखच्या. क्लीन बोल्ड. फर्निचर डिस्ट्रॉय. मॅच विन दसई टीम. अभिनंदन. हार्ड लक बादशाही टीम. दोन्ही टीमचे खूप सारे कौतुक. नेक्स्ट मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगेल. जिथे रंगेल क्रिकेटचं घमासान. तर तो या मॅचचा क्रुशियल मुवमेंटला सेकंड ओव्हर मध्ये